Everyone, please mark your presently. The recording has been started. And please let me know whether I'm audible clearly and my screen is also visible to you. Yes? Okay, thank you. First of all, everyone, please let me know in the writing how many lessons do you all have for your unit test. In August, you must be having your unit test 1. Yes? So, how many lessons are there from science 1 and 2? Is there anything like this? 1 and 2? No, na? Okay, let me check first. Actually, all the lessons are combined. Like you have 1 to 18 lessons. So, कोणाला कोणकोणते लेसन्स आहेत प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. लेसनचा नंबर लिहा फक्त. लाईक वेगवेगळ्या स्कूलमधून आहात तुम्ही तर सायन्स 1, 1 and 2. नाव टेल मी निधी, सायन्स 1 आणि सायन्स 2 कसं डिस्ट्रीब्युशन आहे? कोणत्या कितव्या लेसन पासून सायन्स 2 मध्ये जात आहे? हॅलो मॅम. हा 6% सायन्स 2 आहे आणि ओके, अगोदर म्हणजे फक्त 5 लेसन्स 1 मध्ये आहेत का? येस. आणि मग हा 11 वगैरे रिफ्लेक्शन ऑफ लाईट तो पण तर फिजिक्स रिलेटेड आहे. ते पण 2 मध्येच जाते. स्टडी ऑफ साऊंड, रिफ्लेक्शन ऑफ लाईट 11, 12. मॅम अजून ते सांगितलं नाही पण एवढंच सांगितलं का 6 पासून सायन्स 2 आहे आणि पुढचे सायन्स 1 आहेत. ओके ओके, मग आता 1 आणि 2 आहे आणि 6 आणि 7 आहे, राईट? दिस इज ऑल अबाउट बालाजी, राईट निधी? ओके, सोहम 1 to 3 chapter. Soham, you are from which school? Nidhi is telling 1 and 2 and Soham is telling 1, 2, 3. Please get confirm it. Ayush 6 and 7. 6 and 7 तर आपला complete झालाय. And so today we are going to start with your lesson number 1. Okay, is it fine? We will be starting your lesson number 1 and I will try my best to complete all the 2 lessons. When the exams are starting? There must be in August, right? But in July, we just have only 1 week left and still lectures has to be arranged 20th or 21st of August, okay? आणि आयुष तुमची कधीपासून आहे? पहिली चाचणी सांगितलंय का काही? नाही. ओके फाईन. मग आपण सगळ्यांचा तोच वीक कन्सिडर करू 20th or 21st of August. Okay, so till then I will try my best to complete the syllabus. आपण लेक्चर्स पण अरेंज करू जसं आपण आज अरेंज केलंय. सॅटरडे इज फाईन विथ यू, राईट? जर तुम्हाला अगोदरचा वेळ हवा असेल लाईक 7 to 8 और 6 to 7 तरी सुद्धा ऍडजस्ट होऊ शकतं. सॅटरडे सगळ्यांचं स्कूल असतं. एव्हरीवन इज हॅव्हिंग स्कूल. इट मस्ट बी हाफ डे, राईट? फुल डे, हाफ डे, येस. मग किती वाजता येतात सगळे स्कूल मधून? 1 p.m. Okay, fine then. Very good. 1, 2. Okay, so you all are comfortable with 5 or 6 p.m. class, right? 5 वाजता किंवा 6 वाजता ठेवला तरी चालणार आहे ना? Okay, चला. So let's start your lesson. Let's start with your lesson number 1, that is laws of motion. Laws of motion म्हणजे गतीचे नियम. Okay, गती म्हणजे काय? What is mean by motion? When we called a thing is in a motion, एखादी वस्तू गतिमान आहे असं कधी म्हणतो? हे सगळं आपण 6th स्टँडर्ड पासून शिकत आलेलो आहोत. Yes, am I right? Yes.
सगळे येस, कोणतीही वस्तू गतिमान आहे म्हणजे ती एका जागेवर स्थिर नाही. When anything is in motion, we can say that it is not stable. It is going towards any direction, but it is in a motion. Okay. मग त्याच मोशनचे काही लॉज, त्याच गतीचे काही नियम आपण शिकणार आहोत. सो व्हॉट वी आर गोइंग टू कम्प्लीट और लर्न इन दिस लेसन इज मोशन. गती म्हणजे काय? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, विस्थापन आणि अंतर, acceleration, त्वरण, and Newton's laws of motion and related questions. न्यूटनचे गतीविषयीचे जे नियम आहेत ते आणि त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स, काही समीकरणे आपण सोडवणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट इज मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. First question is for you that in which of the following example can you sense motion? How will you explain presence and absence of motion? इथे तुम्हाला काही घटना दिलेल्या आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला यू कॅन सेन्स द मोशन, गतीची जाणीव होते, ते सांगायचं आहे. द फ्लाइट ऑफ अ बर्ड, पक्षाचे उडणे, इज इट अ काइंड ऑफ मोशन? गती आहे का तिथे पक्षाच्या उडण्यामध्ये? येस. देन स्टेशनरी ट्रेन, थांबलेली रेल्वे. No, there is no motion as it is in a stationary phase. Then leaves flying through air, हवेतून उडणारे पाने किंवा पालापाचोळा, झाडांची पाने. Yes, it is showing motion. And the last one is a stone lying on a hill, डोंगरावर पडून असलेला दगड. Is it showing any type of motion? तो गती दाखवतो का? नाही. मग याचं एक्सप्लेनेशन कशा प्रकारे द्याल तुम्ही? हाऊ यू आर गोइंग टू एक्सप्लेन दिस वन? कसं देणार स्पष्टीकरण? Anyone is interested in this? A simple thing, we all know that when we say that a thing in a motion, जेव्हा कधी आपण म्हणतो की वस्तू गतिमान आहे, तेव्हा ती एका जागेवर स्थिर नाही, ती तिची दिशा बदलते. दिशा आणि अंतर बदलते, राईट? Am I right? It is getting displaced. ती डिस्प्लेस होत असते, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असते, म्हणून आपण म्हणतो की दॅट थिंग इज इन अ मोशन. ती वस्तू गतिमान आहे, स्थिर नाही. त्या उलट थांबलेली रेल्वे किंवा डोंगरावर स्थिर असलेला दगड हे स्वतःची दिशा बदलत नाहीयेत, स्वतःची जागा बदलत नाहीयेत. दे आर नॉट गेटिंग डिस्प्ले. ते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीयेत. हेन्स दे आर नॉट इन अ मोशन. अंडरस्टूड एव्हरीवन? सगळ्यांना समजलं? एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही कधी म्हणायचं? When you can say that object in a motion or not? Yes? Okay. Now, we see the motion of several objects every day. Sometimes we cannot see the motion of an object directly, as in the case of breeze. Can you list other example of motion besides those given here? आता मला बघा, कधी कधी आपण आपल्या रोजच्या जीवनात भरपूर गोष्टी फिरताना पाहतो, लाईक दे आर इन मोशन. तुमचा फिरणारा पंखा. येस, इट्स द बेस्ट एक्झाम्पल दॅट वी कॅन गिव्ह. त्यानंतर काही वस्तू अशा आहेत की ज्या मोशन मध्ये आहेत, बट वी कांट फील इट. पण आपण त्या बघू शकत नाही. वी जस्ट फील इट. आपल्याला त्या जाणवतात पण आपण बघू शकत नाही, जसे हवा, ब्रीज. ओके. मग तुम्हाला अशा काही गोष्टी माहिती आहेत का? तुम्ही एखादं एक्झाम्पल देऊ शकता का? दॅट इज मूव्हिंग ऑर इन अ मोशन. लिहा सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये पटापट. गतिमान असेल, एखादी वस्तू गतिमान आहे असं एखादं एक्झाम्पल. अ स्पिनिंग फॅन, अ मूव्हिंग कार, स्मॉल पार्टिकल्स मूव्हिंग इन द एअर. येस. रस्त्यावर चालणारी गाडी, आकाशात उडणारं विमान. राईट? Okay. Yes, a rocket also. But they all must be moving. Okay. Now, you are traveling in a bus. Is the person sitting next to you in motion? जेव्हा तुम्ही बस मधून प्रवास करत आहात, तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? Is a person in the motion?
नो, दॅट पर्सन इज नॉट इन द मोशन बट दॅट व्हेकल इज इन द मोशन. जी ती गाडी गतिमान आहे, ती व्यक्ती गतिमान नाही. राईट. What do you take into a consideration to decide if an object is moving or not? एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो? आताच तुम्ही मला सांगितलं की बसमध्ये तुमच्या बाजूला बसलेली व्यक्ती ही गतिमान नाही. ही और शी इज नॉट इन द मोशन. बट हाऊ यू हॅव डिसाइडेड दिस? कसं डिसाइड केलं तुम्ही? कसं ठरवलं? द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग की he or she is not changing his or her place, right? तो किंवा ती स्वतःची जागा बदलत नाहीयेत, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीयेत, म्हणून ते मोशन मध्ये नाहीत. राईट. येस. ओके. मराठी मीडियम समजतंय ना सगळ्यांना? ओके, इफ देयर इज एनी डाउट यू कॅन आस्क मी. ओके. You have learned that motion is a relative concept. आपण शिकलेलो आहोत ऑलरेडी की गती ही एक सापेक्ष संकल्पना आहे. If the position of an object is changing with respect to its surrounding, then it is said to be in motion. Otherwise, it is said to be in rest. जर एखादी वस्तू तिच्या सभोवतालच्या संदर्भाचा आपण विचार केला तर ती वस्तू जर स्वतःची जागा बदलत असेल तर ती वस्तू मोशन मध्ये आहे, गतिमान आहे असं म्हटलं जातं. ओके. आणि जर ती स्वतःची जागा बदलत नसेल देन इट इज सेड टू बी ऍट रेस्ट. तेव्हा ती स्थिर आहे, गतिमान नाही असं म्हटलं जातं. सो दिस वॉज ऑल अबाउट मोशन. हॅव यू अंडरस्टूड? गती, मोशन समजलं सगळ्यांना? ओके. मग आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स म्हणजे विस्थापन आणि अंतर. Measure the distance between point A and B in different ways as shown in the figure 1.1. Point A आणि B, capital A and B. येस. फर्स्ट फिगर बघा. ए, स्मॉल ए वाली फिगर, ए आणि बी चा डिस्टन्स वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे मोजायचा आहे. तुम्ही पट्टीने काउंट करून सांगा मला किती आहे ते डिस्टन्स ए आणि बी मधलं. सगळ्यांनी काउंट करा. जर ए पासून बी चा अंतर तुम्ही वरतून मोजलं, ओके, सो इज इट पॉसिबल टू काउंट दॅट? येस, 1.9 सेंटीमीटर. कॉज तुम्ही ते डिरेक्टली जी डॉटेड लाईन आहे ए टू बी ती मोजलीत. राईट. येस. येस. पण पॉसिबल आहे का, शक्य आहे का ए वरून निघून बी वर जाणं आणि ते जे त्यांनी स्क्रॅम्बल केलेलं आहे काही वाकडं तिकडं ते मोजणं? इज इट पॉसिबल? जर आपण वरच्या मार्गाचा विचार केला तर डिस्टन्स वेगळं येईल आणि जर तुम्ही खालून विचार केलात, खालून मोजण्याचा, बघा, ए आणि बी जर वरतून मोजण्याचा प्रयत्न केला तर डिस्टन्स वेगळं येईल आणि खाली एच्या इथे हा एक पहिला एक सर्कल पण येतोय छोटा, मग अजून डिस्टन्स वाढेल. राईट. म्हणजे दोन्ही वेळा मोजलं जाणारं अंतर समान नसेल. पण मग आपण काय केलं, त्या पॉइंट्स वरून जाणारी एक डॉटेड लाईन काढली आणि ती लाईन मोजली अँड वी गॉट द परफेक्ट डिस्टन्स. ओके. Think about it. Sheetal first went to her friend Sangeeta's house on her way to school. आता सेकंड मध्ये जा. बी 1.1 बी मध्ये शीतल आणि प्रशांत हाऊस दाखवलाय आपल्याला. अँड ती पहिल्यांदा शाळेत जाताना कुठे जाते? तिचं डायरेक्ट शाळेपासूनचं डिस्टन्स किती आहे? घरापासून शाळेचं डिस्टन्स आहे 1300 मीटर. ओके, 1300 मीटर. अँड फर्स्ट शी गोज टू संगीताज हाऊस. तिच्या मैत्रिणीकडे पहिल्यांदा जाते. तर संगीताचं घर हे तिच्यापासून 500 मीटर वर आहे. ओके. प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल.
बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. पण प्रशांत हा डायरेक्ट घरातून निघून शाळेत जातो. ओके, ते दोघंही एका सारख्याच स्पीडने चालत आहेत. ओके, त्यांची दोघांची चालण्याची जी म्हणजे जो स्पीड आहे तो सारखाच आहे. बोथ आर वॉकिंग विथ सेम स्पीड. हु विल टेक लेस टाइम टू रीच द स्कूल अँड वाय? बघा, मग कोणाला कमी वेळ लागेल जाण्यासाठी? लक्ष द्या हा नीट. शीतल आणि प्रशांत एकाच घरात राहतात. प्रशांत आणि शीतलच्या घरापासून स्कूलचा डिस्टन्स आहे 1300 मीटर. तर प्रशांत डायरेक्टली स्कूलमध्ये जातो म्हणजे त्याला फक्त 1300 मीटर एवढाच डिस्टन्स कव्हर करायचा आहे. बट इन द केस ऑफ शीतल, शी इज फर्स्ट गोइंग टू संगीताज हाऊस. शीतल काय करते, पहिल्यांदा संगीताच्या घरी जाते. तर शीतलच्या घरापासून संगीताच्या घराचा डिस्टन्स आहे 500 मीटर. आणि पुन्हा संगीताच्या घरापासून त्या दोघी 1200 मीटर म्हणजे 1200 मीटर एवढं चालत जातात स्कूलला. मग आता मला सांगा, कोणाला जास्त वेळ लागेल किंवा कमी वेळेत शाळेत कोण पोहोचेल आणि का? सांगा. प्रशांत विल गो टू स्कूल, कारण त्याला फक्त 1300 मीटर एवढंच अंतर कापावं लागलं. त्या उलट संगीता आणि तिची मैत्रीण वशी शीतल, त्यांना किती करावं लागलं? कॅल्क्युलेट करा. 1200 प्लस 500. पहिल्यांदा शीतल, येस येस, शीतल हॅज टू गो 1200 प्लस 500, सो अबाउट 1700 मीटर्स तिला चालावं लागलं. येस येस, ओके. प्रशांत got less time because he used you can't say he is using shortcut. तो डायरेक्टली स्कूलला जात आहे. आणि संगीता, कारण ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात आहे, दॅट्स वाय 1700. ओके, गुड. ना, in the above example, is there a difference between actual distance and the distance traveled? What is it? आपण जे उदाहरण बघितले त्यामध्ये प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यामध्ये फरक असेल का? हाव, कुठला फरक असेल? सांगा, काय फरक असेल? Total distance and displacement. Okay. So distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another, whereas displacement is the minimum distance between the starting and finishing point. आता इथे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक समजून घ्या. Distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना, while in a motion, गतिमान असताना वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. And whereas displacement is the minimum distance between the starting and finishing points. डिस्प्लेसमेंट, विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत सर्वात कमी अंतर होय. ओके, अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. अंतर आणि विस्थापन समजलंय सगळ्यांना? एव्हरीवन, इज इट क्लिअर टू यू? सगळ्यांनी लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, सो अगेन दे आर ट्रिकिंग अस की तुम्हाला समजलंय. तर टेल द करेक्ट आन्सर. Every morning, Swarali walks round the edge of a circular field.
हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. रोज सकाळी स्वराली काय करते, 100 मीटर रेडियस म्हणजे त्रिज्या असलेल्या एका सर्क्युलर मैदान म्हणजे वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. ॲज शोन इन फिगर 1.2a. बघा इथे वरती सर्कल आहे आणि दॅट ब्लॅक डॉट इज स्वराली. ओके. If she starts from the point A and take one round, how much distance has she walked and what is her displacement? जर ती A पासून सुरुवात करते तर सुरुवात करून एक फेरी पूर्ण केल्यावर तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती? सांगा. एनी आयडिया? एरिया कॅल्क्युलेट करा. रेडियस इज गिवन. एरिया ऑफ सर्कल इज, सर्कलचा एरिया किती असतो? रेडियस दिलेली असेल तर सर्कलचा एरिया काढता येऊ शकतो की नाही? रेडियस इज आर, राईट? सांगा. रेडियस त्रिज्या म्हणजे आर ने दाखवतो ना आपण. येस. मग सर्कलचा एरिया काढा. तिने ती पूर्ण वर्तुळाला फेरी मारते म्हणजे त्या वर्तुळाला 100 मीटरची जर तिची रेडियस आहे, त्या वर्तुळाची जर 100 मीटर त्रिज्या आहे तर त्याचा एरिया किती असेल? सर्कल ऑफ एन एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, राईट? आठवतात की नाही? वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण? पाय आर स्क्वेअरने काढतो ना. येस. मग कॅल्क्युलेट करून मला नेक्स्ट लेक्चरला सांगायचं आहे. फॉर्म्युला लिहून ठेवा. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. Okay, what you have to find out? Area of circle. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर. याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 100 मीटर. जमणार आहे सॉल्व करायला? कॅन यू शो मी दिस इन द नेक्स्ट लेक्चर? आता सध्या वेळ वेस्ट करू नका. लेक्चर संपल्यावर सॉल्व करा. ओके, चला. नाउ लेट्स लर्न अबाउट distance and displacement. अंतर व विस्थापन. Even if the displacement of an object is zero, the actual distance traversed by it may not be zero. जरी वस्तूचे विस्थापन 0 असलं तरी त्या वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर हे 0 नसू शकतं. ओके, ऑलवेज इट इज नॉट नेसेसरी. जर ती वस्तूची डिस्प्लेसमेंट झाली नाहीये तर तिने कापलेलं अंतर हे 0च असेल. इट इज नॉट नेसेसरी. नाव स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड म्हणजे चाल, वेलॉसिटी म्हणजे वेग. ओके, सांगा मला. व्हॉट आर वेक्टर्स अँड स्केलर्स? सदिश आणि अदिश राशी म्हणजे काय? हे पण तुम्ही 6th स्टँडर्ड पासून शिकताय. वेक्टर्स आणि स्केलर्स म्हणजे काय? सदिश राशी, अदिश राशी म्हणजे काय? सांगा पटकन. येस, लिहितो ना आपण. फोर्स, वेगवेगळे जे लाईक जे काही आपण कॉन्सेप्ट वापरतो त्यांच्यासाठी दिस इज अ वेक्टर क्वांटिटी, दिस इज अ स्केलर क्वांटिटी, ही सदिश राशी आहे, ही अदिश राशी आहे, असं लिहितो ना आपण. का लिहितो? काय वेक्टर्स आणि स्केलर्स म्हणजे काय? आठवा. यू हॅव डन दिस इन युअर 6th स्टँडर्ड ओनली. 6th, 7th. It is the rate of change in the distance traveled by object
अँड वेक्टर ओके डायरेक्शन इथे डायरेक्शन्स असतात इम्पॉर्टंट सदिश आणि अदिश म्हणजे एकामध्ये डायरेक्शनची गरज असते तर एकामध्ये डायरेक्शनची गरज नसते हा एक साधा फरक आहे या दोघांमध्ये जिथे दिशेची आवश्यकता असते ती सदिश राशी आणि ज्या राशीला दिशेची आवश्यकता नसते किंवा डिपेंडन्स नसतं त्याला अदिश राशी म्हटलं जातं ओके अंडरस्टूड येस गॉट आठवलं का सगळ्यांना आता ओके स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड मग एखाद्या वस्तूचं स्पीड किती आहे किती चाल आहे हे कशावरून ओळखतो आपण कसं कॅल्क्युलेट करायचं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड कापलेलं एकूण अंतर आणि शेवटी त्याला डिवाइड करायचं आहे एकूण किती कालावधी लागला त्याच्याने ओके म्हणजे जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं आहे की एका वाहनाने 1 तासात एका वाहनाने 1 तासात 20 किलोमीटर एवढं अंतर पार केलं ओके असं दिलंय तर त्या वाहनाचं स्पीड तुम्ही कसं काढणार 20 किलोमीटर अपॉन 1 आवर अंडरस्टूड येस गॉट इट एव्हरीवन ओके मी एक फक्त असंच तुम्हाला समजवण्यासाठी एक एक्झाम्पल दिलं ओके द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डिरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड इट्स वेलॉसिटी मग आता वेलॉसिटी वेग कशाला म्हणायचं एखाद्या वस्तूने युनिट टाइम मध्ये म्हणजे एकक कालावधीमध्ये इन वन डायरेक्शन ओनली एकाच दिशेने कापलेल्या अंतरास वेलॉसिटी म्हणजे वेग असं म्हणतात The distance traveled in one direction by an object in unit time is called its velocity. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतराला वेलॉसिटी किंवा वेग असं म्हणतात समजलंय व्हॉट इज वेलॉसिटी ओके वेग ओके Here, unit time can be 1 second, 1 minute, 1 hour, etc. मग हे जे युनिट टाइम वापरलंय ना आपण एकक कालावधी वापरलाय ना असा शब्द मग तो 1 सेकंद पण असू शकतो 1 मिनिट पण असू शकतो किंवा 1 तास सुद्धा असू शकतो ओके इफ लार्ज युनिट्स आर युज्ड 1 year can also be used as a unit of time आणि खूप मोठं एककच वापरायचं असेल तर टाइम मध्ये आपण 1 वर्ष हा देखील कालावधी वापरू शकतो The displacement that occurs in unit time is called velocity. मग एका कालावधीत होणारं जे विस्थापन असतं त्याला वेग असं म्हणतात मग वेग कसा काढायचा वेलॉसिटी फाइंड आउट करायला सांगितली कशाची तर कशी फाइंड आउट करणार वेलॉसिटी वेग इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन अपॉन टाइम वेळ वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ ओके गॉट आतापर्यंत जे जे फॉर्म्युले शिकलो लक्षात ठेवायचे आहेत ओके 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 वेलॉसिटी रिपीट करायचं का आयुष ओके बघा काय सांगितलं आपल्याला वेलॉसिटी वेग म्हणजे काय एखाद्या वस्तूने आपण एक कन्सिडर करूया व्हेइकल ओके एखाद्या वस्तूने एकक कालावधीत म्हणजे युनिट टाइम जे सांगण्यात आलं 1 सेकंड पण असू शकतो 1 मिनिट पण असू शकतो आणि 1 आवर पण असू शकतो जास्तीत जास्त घ्यायचं असलं तर 1 इयर सुद्धा असू शकतो ओके काय सांगितलं बघा एखाद्या वस्तूने ही आपली वस्तू ऑब्जेक्ट एकक कालावधीत
एकाच दिशेने, म्हणजे आता ही दिशा घेतली तर सरळ हीच दिशा, या दिशेने जे अंतर कापलं, जेवढं अंतर कव्हर केलं, त्या अंतराला वेलॉसिटी म्हणजेच वेग असं म्हणायचं आहे. मग हे अंतर सेकंड, मिनिट, तास काहीही असू शकतं, 1 वर्ष देखील असू शकतं. म्हणजेच एकक कालावधी काहीही असू शकतो, म्हणून युनिट टाइम घेतलाय फक्त. एकक कालावधीत वस्तूच्या होणाऱ्या विस्थापनाला, वस्तूचं विस्थापन झालं ना, वस्तू इथून इकडे गेली, येस, त्या विस्थापनाला वेग म्हटलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. मग वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. वेग कॅल्क्युलेट करायचा असेल तर विस्थापनाला वेळेने भागायचं आहे. अंडरस्टूड? येस आयुष? ओके, इट्स फाईन. इट्स परफेक्टली फाईन. नो नीड ऑफ थँक यू. मी तुम्हाला सांगितलंय, नाही समजलं तर विचारायचं आहे. ओके? चला. नाउ ऑल्वेज रिमेंबर, हे बघा, हे पण वाचायचं हां अभ्यास करताना. यामध्ये काही लाइक काही एक्झाम्पल्स असतात किंवा काही फॉर्म्युले असतात आणि खूप वेळा असं देखील झालंय की यामध्ये या बॉक्समध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली असते त्यावर देखील क्वेशन विचारला जातो. ओके? सो द युनिट्स ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. चाल आणि वेग यांची एकके जी युनिट आपण लिहितो ना शेवटी, मीटर स्क्वेअर, मीटर, सेंटीमीटर, हे स्पीड आणि वेलॉसिटीची सारखीच असतात. चाल आणि वेगाची एकके सारखीच असतात. इन द SI system, the unit is meter per second, while the CGS system it is centimeter per second. मग चाल आणि वेगाची SI पद्धतीतली एकके आहेत मीटर पर सेकंद आणि CGS पद्धतीतली एकके आहेत सेंटीमीटर पर सेकंड. Speed is related to distance while velocity is related to displacement. पण यांच्यातला फरक काय आहे? चालीचा संबंध अंतराशी येतो, पण वेगाचा संबंध हा विस्थापनाशी येतो. If the motion is along a straight line, the values of speed and velocity are same. Otherwise they can be different. जर गती, तुमची जी वस्तू आहे ती एका सरळ रेषेत गतिमान असेल तर वेलॉसिटी आणि स्पीड म्हणजे वेग आणि चाल यांच्या व्हॅल्यू सारख्याच असतात, यांचे मूल्य सारखेच असते. अदरवाइज दे कॅन बी डिफरंट, अन्यथा ते वेगवेगळे देखील असू शकते. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम. म्हणूनच एकक वेळात होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. ओके, एव्हरीवन गॉट दिस? Everything about velocity is being understood? ओके. मग आता एक गणित दिलंय, त्यावरून आपण समजू हे जे काही तुम्हाला विस्थापन किंवा वेलॉसिटी वगैरे शिकवलं, ती कशी फाइंड आउट करायची ते दिले बघा इथे. In the first example on page number 1, okay, that शीतल वाला example जे आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं ते. ओके, the straight line distance between the houses of Sheetal and Sangeeta is 500 meter and that between Sangeeta's house and school is 1200 meter. आपण पाहिलं की या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं, संगीताच्या घराचं शीतलच्या घरापासूनचं अंतर 500 मीटरचं आहे आणि संगीताच्या घरापासून शाळा 1200 मीटरवर आहे. ओके, also the straight line distance between Sheetal's house and school is 1300 meter. आणि आपण हे पण पाहिलं की जी शीतलच्या घरापासून सरळ रेषा जाते, त्याच्यावरून असं दिसतंय की शीतलच्या घरापासून शाळेचं अंतर हे 1300 मीटर इतकं आहे. दिस इज ओके. Suppose Sheetal takes 5 minutes to reach Sangeeta's house. Sorry. Suppose Sheetal takes 5 minutes to reach Sangeeta's house and then 24 minutes to reach school from there.
देन असं समजा की शीतलला संगीताकडे जाण्यासाठी 5 मिनिटं लागली. कारण 500 मीटरचं अंतर आहे आणि तिला तिथून दोघी जणी त्या शाळेत जाण्यासाठी 24 मिनिटं लागली. देन शीतल स्पीड अलोंग पाथ ए. शीतलची ए मार्गावरील चाल कशी काढायची? डिस्टन्स अपॉन टाइम. किती डिस्टन्स? 500 मीटर. किती वेळ लागला? 5 मिनिटं. त्याला डिव्हिजन केल्यावर 100 मीटर पर मिनिट. ओके, म्हणजे ती एका मिनिटाला 100 मीटर एवढं चालली. शीतल स्पीड अलोंग पाथ बी. बी वरनं जर ती गेली म्हणजे संगीताच्या घरापासून स्कूल जे आहे 1200 मीटरचं, त्याचं अंतर आपण त्याच्यासाठी वेळ किती लागला तिला? 24 मिनिटं. मग 1200ला 24ने भागलं जर, डिवाइड केलं तर 50 मीटर पर मिनिट, म्हणजे ती एका मिनिटाला 50 मीटर एवढं चालली. शीतल्स ऍव्हरेज स्पीड. मग ह्यावरून शीतलचा सरासरी शीतलची चाल कशी काढायची? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स तुम्ही मगाशीच कॅल्क्युलेट केलंय 1700 मीटर आणि टोटल टाइम आहे 24 + 5 = 29 मीटर मिनिट. मग 1700ला जेव्हा 29 नी भागलं जातं तेव्हा 58.6 मीटर पर मिनिट एवढं उत्तर आलं. ओके, सो शीतलची सरासरी चाल 58.6 मीटर पर मिनिट एवढी होती. शीतल्स वेलॉसिटी. वेलॉसिटी शीतलचा वेग कसा काढलाय बघा. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजेच प्रत्यक्ष विस्थापन किती झालंय आणि त्याच्यासाठी वेळ किती लागला. मग प्रत्यक्ष विस्थापन म्हणजे काय? घरापासून संगीताच्या घरापर्यंत डिस्टन्स प्लस संगीताच्या घरापासून शाळेपर्यंतचा डिस्टन्स जे होतं 1700 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट. सॉरी, येस येस येस, ओके. ऍव्हरेज स्पीड काढतोय आपण. टोटल डिस्टन्स इज 1700 मीटर होतं, त्यामुळे 29 मिनिटाने भागल्यावर 58.6 आला. वेलॉसिटी कडे येऊया. सॉरी, वेलॉसिटी म्हणजेच वेग. प्रत्यक्ष विस्थापन 1300 मीटर, 1300 मीटर, आणि त्याला किती वेळ लागला? 29 मिनिटे लागली. ओके, म्हणून शीतलची वेलॉसिटी आली आहे 44.83 मीटर. ओके, अंडरस्टूड. सगळं दिलेलं आहे, फक्त तुमच्या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवायच्या आहेत आणि उत्तरं काढायची आहेत. स्पीड काढण्यासाठी टोटल डिस्टन्स अपॉन टाइम आणि वेलॉसिटी काढण्यासाठी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, अंडरस्टूड. समजलंय का सगळ्यांना? ओके. इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. चाल आणि दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो? सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटरबाईक. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट ड्युरिंग सचिन्स राईड. सचिन मोटरसायकलने प्रवास करतोय आणि त्याच्या रायडिंग मध्ये आपण जर हे वेगवेगळे प्रसंग आणले तर काय होईल बघा. What will be the effect on the velocity of motorcycle if its speed increases or decreases but its direction remains unchanged? सचिनने प्रवास करत असताना मोटरसायकलची प्रवासाची दिशा नाही बदलली, फक्त स्पीड वाढवला किंवा कमी केला, तर त्याचा वेगावर म्हणजेच वेलॉसिटीवर काय परिणाम होईल? किती अनचेंज राहील? सांगा. वेग, वेलॉसिटी म्हणजे काय? प्रत्यक्ष झालेलं विस्थापन आणि त्यासाठी लागलेला वेळ. आपल्याला काय सांगितलंय? सचिन मोटरसायकलने प्रवास करतोय. मोटरसायकल प्रवासाची दिशा त्याने बदलली नाही आणि मोटरसायकलची त्याने चाल वाढवली, स्पीड वाढवला किंवा कमी केला, तर त्याचा वेगावर परिणाम होईल का? स्पीड आणि वेलॉसिटी सांगा. Yes, definitely it will affect.
In case of turning on the road, will the velocity and speed be same? If Sachin changes the direction of motorcycle, keeping its speed constant, what will be the effect on the velocity? बघा, सचिन प्रवास करतोय आणि रस्त्यामध्ये एखादं वळण आलं, टर्न आला, तर त्याची स्पीड आणि वेलॉसिटी सारखीच असेल का? आणि सचिनने मोटरसायकलची जो स्पीड आहे तो स्थिर ठेवला, चाल स्थिर ठेवली आणि दिशा बदलली, तर वेलॉसिटी बदलेल का? वेगावर परिणाम होईल का? थिंक. मोटरसायकलचा स्पीड सेम ठेवला पण दिशा बदलली, त्यामुळे वेगावर काही परिणाम होईल का? स्पीड सेम ठेवला आणि डायरेक्शन चेंज केलं. Okay, you're not sure it will happen or not? I think yes, it will affect. See, if on a turning, Sachin changes the direction as well as the speed of motorcycle, what will be effect on velocity? It is clear from the above that velocity depends on speed as well as direction and that velocity changes by. बघा, त्यांनी आपल्याला इथे एक्सप्लेनेशन पण दिलंय की या प्रसंगांवरून असं लक्षात येतं की वेग हा चाल आणि दिशा या दोघांशी संबंधित आहे आणि तो कधी कधी बदलतो बघा. चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. चाल बदलता आणि दिशा तीच ठेवता तेव्हा वेलॉसिटी बदलते, वेग बदलतो, वेगावर परिणाम होतो. चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. दिशा बदलली जाते आणि स्पीड तोच आहे. म्हणजे तुमचं सेकंडचं उत्तर बरोबर होतं, फर्स्टचं पण बरोबर होतं. चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. चाल आणि गती दोन्हीही बदलले तरी सुद्धा वेगावर परिणाम होतो, वेलॉसिटीवर परिणाम होतो. ओके, सो ऑल युअर आन्सर्स आर राईट. यू आर गेटिंग कन्फ्युज. त्यामध्ये पण यू आर राईट की परिणाम होणार, सगळ्यावर परिणाम होतो. या सगळ्या म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन चेंज केल्याने वेलॉसिटीवर, वस्तूच्या वेगावर परिणाम होतो. अंडरस्टूड? येस. ओके. Always remember, the first scientist to measure speed as a distance or per time was Galileo. सालीचं मापन अंतर आणि काल, काल याप्रमाणे कोणी केलं होतं? पहिल्यांदा गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने. The speed of sound in dry air is 343.2 meter per second. ध्वनीची चाल, हवेतील ध्वनीची चाल ही 343.2 मीटर पर सेकंद एवढी असते. while the speed of light is about 3 into 10 raised to 8 meter per second. आणि प्रकाशाची चाल ही 3 गुणिले 10चा 8वा घात मीटर पर सेकंद इतकी असते. The speed of revolution of Earth around the Sun is about 29,770 meter per second. पृथ्वीची सूर्याभोवती परिभ्रमण करण्याची चाल ही 29,770 मीटर पर सेकंद एवढी असते. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. इट कॅन कम फॉर युअर फिल इन द ब्लँक्स. ओके, गॉट? येस. आतापर्यंत जेवढे काही पॉइंट शिकलो सगळे समजलेत का एव्हरीवन? Okay. Now what you have to do is युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. इथे एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलॉसिटीज. अमर, अकबर आणि अँथनी हे वेगवेगळ्या गाडीने म्हणजे वेगवेगळ्या कारने वेगवेगळ्या वेलॉसिटीने वेगवेगळ्या
वेगाने प्रवास करतायत. The distance covered by them during different time interval are given in the following table. त्यांनी प्रत्येक कालावधीत वेगवेगळ्या कालावधीत जे जे अंतर कापलं ते इथे टेबल मध्ये दिले. ओके, मग त्यावर बेस्ड काही क्वेश्चन्स आहेत, जसं व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्स मेड बाय अमर अकबर अँथनी. अमर अकबर अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे. ओके, देन हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले आहे. आर ऑल डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन द फिक्स टाइम इंटरवल द सेम. अकबरने ठराविक कालावधीमध्ये कापलेले अंतर सारखेच आहे का. Considering the distance covered by Amar, Akbar and Anthony in fixed time interval, what can you say about their speed? अमर अकबर अँथनी यांनी ठराविक कालावधीत जे अंतर कापले त्याचा विचार केला तर त्यांच्या चालींबद्दल तुम्ही काय बोलू शकता. स्टडी दिस अँड लेट मी नो इन द नेक्स्ट लेक्चर. यावर एकदम नीट विचार करा, आन्सर सगळे ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण ऍक्सलरेशन या नवीन राशीबद्दल शिकणार आहोत. त्वरण, ज्याला त्वरण म्हटलं जातं. ओके, खूप मोठा लेसन आहे. वी कांट कम्प्लीट इट. लेट्स सी, आज हाफ ऑफ द पार्ट वी हॅव डन. सो लेट्स होप की नेक्स्ट लेक्चरला आपला हाफ पार्ट कम्प्लीट होईल. ओके, सो इज इट ओके फॉर यू टुडे इफ यू आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. सगळ्यांना समजलंय का आज काय काय शिकलो ते. येस, शुअर. Any doubt or anything? Okay then. Okay. So if no doubts are there, you all can leave. Bye bye. टाइम इंटरवल म्हणजे वेळ, वेळेच्या काय इंटरवलला आपण काय म्हणू शकतो. जसं 9 ते 10, 10 ते 11. ओके, मग टाइम इंटरवल इज 9 ते 10 मधला पिरियड, 10 ते 11 मधला पिरियड, याला आपण टाइम इंटरवल्स असं म्हणतो. वेगवेगळ्या टाइम इंटरवल्सने आपण हा प्रोग्राम घेतला असं. ओके, येस. ओके, सो यू ऑल कॅन लिव्ह नाव. बाय.